नमस्कार, आवाज इंडिया देखने वाले सभी दर्शकों का स्वागत है। परभणी में हुए भीम सैनिक सोमनाथ सोरेंसी की पुलिस हिरासत में मौत को लेकर महाराष्ट्र में आंबेडकर समर्थकों का गुस्सा पूरी तरह से उबाल पर है। परभणी से सोमनाथ के न्याय के लिए उठी आंधी अब मुंबई में भी दस्तक देती नजर आ रही है। इसी कड़ी में मुंबई के दहिसर में आरपीआई आठवले गुट के नेतृत्व में विरोध प्रदर्शन किया गया। आरपीआई के उत्तर मुंबई जिला अध्यक्ष रमेश गायकवाड़ के मार्गदर्शन में दहिसर स्टेशन के आसपास के परिसर को पूरी तरह से बंद कर दिया गया। आक्रोशित भीम सैनिकों ने सड़कों पर उतरकर राज्य सरकार से इस अन्याय के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की है। सोमनाथ सोरेंसी के लिए आंदोलन कर रहे समर्थकों का मानना है कि सोमनाथ ने संविधान और समाज के लिए संघर्ष किया। उनकी मौत ने हर अम्बेडकरवादी के दिल को झकझोर कर रख दिया है। यह मौत सिर्फ सोमनाथ की नहीं बल्कि न्याय और मानवाधिकारों की भी हत्या इस आंदोलन के जरिए बताई जा रही है। अम्बेडकर समर्थकों के मुताबिक महाराष्ट्र बंद का ये आगाज सोमनाथ को इंसाफ दिलाने और सरकार को उनकी जिम्मेदारी याद दिलाने का एक कड़ा संदेश है। आंदोलनाशी काही संबंध नसणारा एक सोमनाथ सूर्यवंशी हा जो लॉचा स्टुडंट आहे त्याला बेदम मारहाण करण्यात आली, त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आणि पोलीस कोठडीमध्ये त्याला बेदम मारहाण करण्यामुळे त्याच्या न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हे शांततामय आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत। रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि भारताचे मंत्री सन्मान्य रामदासजी आठवले साहेब यांनी जे अनाउन्स केलेला आहे की महाराष्ट्र आणि मुंबई बंद झाली पाहिजे। या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांना संविधान नको आहे अशांनी भारत देश सोडून गेलं पाहिजे आणि भारत देशामध्ये संविधान असेल तर भारत देश सुरक्षित असेल, महिला सुरक्षित असतील। मी या ठिकाणी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना एक नम्र निवेदन करू इच्छितो की आपण लॉचे स्टुडंट आहात आणि या ठिकाणी आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेला आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जनतेचा आपल्यावर प्रचंड विश्वास आहे। आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आपल्याकडे आमच्या भरपूर आशा आकांक्षा आहेत आणि परभणीमध्ये जे कॉम्बिंग ऑपरेशन झालेलं आहे ते आपण तात्काळ थांबवलं पाहिजे। भीम सैनिकावर ज्या खोट्या नाट्या केसेस दाखल झालेल्या आहेत त्या आपण काढून घेतल्या पाहिजेत आणि या ठिकाणी बाबासाहेबांचा आणि संविधानाचा जर अपमान करत असेल तर तो संपूर्ण देशाचा आहे, सर्व जाती धर्माचा आहे, सर्व भारतवासियांचा तो अपमान आहे आणि आम्ही या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो बाबासाहेबांचा आणि संविधानाचा संरक्षण करण्याचा ठेका काय आम्ही घेतलेला नाही, मागांनी ठेका घेतलेला नाही। संविधानाच्या कायद्यामुळे आपण सगळे सुरक्षित आहोत। मराठा सुरक्षित आहे, ब्राह्मण सुरक्षित आहे, ओबीसी सुरक्षित आहे, वडार समाज सुरक्षित आहे, धनगर आहे, ओबीसी आहे। हा सगळा जाती धर्म बाबासाहेबांच्या संविधानावर सुरक्षित आहे आणि त्यांनी सुद्धा संविधानाचा सन्मान करण्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे। संविधान जर जिवंत असेल तर भारत देश जिवंत राहणार आहे, अन्यथा भारत देशाला पुन्हा गुलामीकडे जावं लागणार आहे। या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो।